असंच ही नाची नाची ह्याला जे पैसा फेकेन का पैसा फेकताना ते नाही का एक गाणं ते गाण्यात कसे नाची नाचत असते जिकडे पैसा जास्त फेकते पाटलं पोटासाठी नाचते मी परवा कुणाची पण हिचं ही दिसायला बारीक आहे पण हिचं पोट लय मोठं आहे. त्या दही हांडे नावाच्या कुठल्या महिन्याचं पद गेलं त्याचे पुरावे दाखवा असताना काय म्हणले तुम्ही? तुमचे नवरे जन्माला यायच्या आधी तुमच्या मायेचे नवरे जन्माला यायच्या अगोदरचे पुरावे ते कुणाला बोलले तुम्ही? त्या निवडणूक आयोगाला, त्या समितीला, जो न्यायालयीन दर्जा आहे त्यांना मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, सरकारमधल्या लोकांना त्यांना म्हणलात तुम्ही तुमच्या मायेचे नवरे जिवंत व्हायच्या जन्माच्या अगोदरचे पुरावे ते. काय भाषा ही? आणि कशामुळे सरकार तरी ऐकून घेत आहेत? फडणवीस कशामुळे ऐकून घेत आहेत? शिंदे का ऐकून घेत आहेत? सुनेत्र पवार का ऐकून घेत आहेत? म्हणायला अक्कल पाहिजे ना. 3-3 आरक्षण मराठा समाजाला कसं सरकार देईल तुम्ही सांगा ना. सरकारने दिलतं ना ईडब्ल्यू दिलतं, एसीबीसी दिलतं, त्याच्यामध्ये मराठा समाजाचा भरपूर फायदा होता. पण हे निजामी हो म्हण्या ह्याने ते हैदराबाद गॅजेट आणले म्हण्या बावचाळा म्हण्याला 100% माहिती की माझा कार्यक्रम लागलाय किंवा माधुरी दीक्षितचा एवढा मोठा फॅन होता, संजय दत्तचा फॅन होता, पण शो गांजा एवढा वाढायचा ह्याला गांजाच्या पुढे आणून देणारा मी आहे. ह्यो दारू सुद्धा पित होता आणि तंबाखू आहे का ह्याला उपोषणात चोळून देणारा माणूस मी आहे. ह्याला माझं एवढं सांगणे तू आबरूनच करण्याचा दावा टाक माझ्यावर. तू काय बाप झाला काय ह्यांचा शिंदे साहेबाचा ह्यांचा? तू तर बापाला मानित नाहीस. जसा औरंगजेबाने बापाचा घात केला तसं तू बापाला म्हणतोस मी बापाला मानित नाही, ह्याला मानित नाही, त्याला मानित नाही, तू भावाला मानित नाहीस. औरंगजेबापेक्षा तू निष्प्रवृत्तीचा माणूस असतो. ह्या मनाला अक्कल पाहिजे ना. 2दा मुंबईला समाज मिळाला ना ह्याने. एकदा वाशी मधून जिंकलो रे राजा हो म्हणून ना तिथं काशी केली, आता पुन्हा मुंबईला आझाद मैदानावर नेलो, जिंकलो रे राजा हो. अरे तू आता कसा म्हणतो जे आर खोटा तेव्हा का तुझ्या तोंडात कैलास गोरंटे कोण सुद्धा माल आणला? पांड्या 85 लाख रुपये आणलेस का नाही सांग? सारे प्रूफत माझ्याकडे. मग ह्याने सुपारी घेतली ना, शिंदे साहेबाचा पक्ष संपवायची ह्याने सुपारी घेतली या भडकावणी. तुम्ही सांगा ना कोणताच पक्ष एका समाजावर एका जातीवर असतो का हो? जी शिंदे साहेबाला तर 18 पगड जातीला धरून चालवं लागेल ना. आणि येणाऱ्या काळात आहे का शिंदे साहेब, मी तुम्हाला कळून हात जोडून तुम्हाला माझी विनंती फडणवीस साहेबाला, शिंदे साहेबाला, ह्या भुरट्याला आहे का जवळ करू नका. ह्याची लायकी नाही हो. ह्याला उघड डोक्यावर घेऊ नका. ह्याला उघडं पाडा. ह्याने काय काय टेंडर कसे घेतले, कशा डील केल्या, ह्याचा सर्व उघडं पाडा आणि घाला ह्याला जेलला. ह्याने ह्या सर आमच्या मराठीची वाट लावली ह्याने. मी डायरेक्ट म्हणतो एका बापाची अवलाद म्हणून जरांगे तुझी जर असेल तू पांडुरंग तारकला सरपंच करून टाक. तुला ओपन चॅलेंज आहे माझी. आमचा समाज एकत्र झाला, आम्हाला तेवढंच बाजूला पाटल्यामुळे काय करणार आहेत तुम्ही? आता पाकिस्तानच्या विरोधामध्ये तुम्ही सगळेजण मिळून उभा राहणार आहेत? काय तुमची एकी कामाची आहे? गावागावामध्ये एकत्र येऊन तुम्ही काय तलवारबाजी करणार आहेत? कशासाठी एकत्र करताय? कुणाच्या विरोधामध्ये तुम्ही समाज एकत्र करताय? पाकिस्तानच्या विरोधामध्ये लढायला तुम्ही जाणार होता का उद्याच्याला? आणि म्हणून आम्ही एकत्र झाले, मान्य करू. आम्ही मराठा समाज आता एकत्र झालाय आणि उद्या तो पाकिस्तानच्या विरोधामध्ये लढायला जाणार आहे. मी पुन्हा एकदा अमोल खोनेंसोबत आहे. मस्त वातावरण आहे. आम्ही कालची जी फडफड आहे ती पाहिली सुरुवातीपासून. म्हणजे त्यांचे जे काही लोक आहेत, मनोज जरांगे सांगतात आमच्याकडे लय लोक आहेत, लय खाजगीतले लोक आहेत. आता कुठले खाजगीतले लोक आहेत हे मनोज जरांगेंच्या पत्रकार परिषदे, कालची जी 1.5 तासाची पत्रकार परिषद होती त्यात निस्ती फडफड जळजळ ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि मला ते कुणी म्याव म्याव चाव म्हणले तसं काय मला म्हणायचं नाही. कोणाला काय कोण म्हणते ते तसे काही मी शब्द वापरणार नाही. पण जी काही जळफळाट होता कालचा, जी काही आपण चुकलोय आणि आपल्यावर आता नामुष्की येणार आहे, आपल्यावर आता समाज चवतळून उठणार आहे, आपलं अस्तित्व नेस्तनाभूत होणार आहे, ह्या भीतीपोटी मनोज जरांगेंची जळफळ आम्ही काल पाहिली. मी पुन्हा एकदा या ठिकाणी जाहीर करू इच्छितो की मनोज जरांगेंचा आणि आमचा कुठल्याही प्रकारचा बांधाला बांध नाही, आमची दुश्मनी नाही आहे. आमचं म्हणणं एकच आहे, मनोज जरांगे संवैधानिक मागणी करत असताना जातीमध्ये माणसांमध्ये भांडणं लावू नका. आणि मनोज जरांगे आजही तेच करत आहेत. ते एवढंच नाही तर आता प्रादेशिक पक्षांमध्ये भांडणं लावायला लागलेत. कुठल्या तरी एका नेत्याचा पक्ष संपवण्याची सुपारी मनोज जरांगेंना मिळाली का अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहेत. काही लोक बोलत नाहीत, मला काही लोक फोन करून सांगतायत. मात्र या सगळ्या गोष्टी किती सत्य आहेत येणाऱ्या काळामध्ये कळेल. पुन्हा एकदा अमोल खुने माझ्यासोबत आहेत. अमोल खुनेंना विचारतो, अमोल कालची पत्रकार परिषद काय वाटली? काय आश्वासक होतं त्याच्यामध्ये आणि तुम्हाला किती प्रामाणिकपणा त्याच्यामध्ये दिसला?
कालच्या पत्रकार परिषदेमध्ये मन्या बावचाळा मन्याला 100% माहिती की माझा कार्यक्रम लागलाय आणि मन्याने आहे का स्वतः आहे का म्हणजे भावनिक होऊन मी ह्यांच्यावर उपकार केले समजा शिंदेवर फडणवीस साहेबावर ह्यांच्यावर ह्याचा काहीही संबंध नाही. हे फक्त स्टंट करतो त्याला डायरेक्ट धमक्या द्यायला लागल्या की मी तुमचा पक्ष मी आज तुम्हाला सत्तेत बसिलं, मी आज तुम्हाला असं केलं, मी आज तुम्हाला तसं केलं. ह्याच्या मागं कुठलाही समाज राहिलेला नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आहे का मन्या आहे का मन्या हा पाटील नाही. कारण मी डायरेक्ट छाती ठोकपणे सांगतो त्याच्या मातुरी गावामध्ये जा, ह्याच्याकडे कोणची पाटीलकी नाही काय नाही काय नाही. हे भुरट एक म्हणजे कसं आहे ते लोक कसं पोट भरायला जाते ते समजा 6 महिने गावाकडे 6 महिने 3 महिने गावाकडे 9 महिने बाहेर असते. तर तसं हे एक समजा एक समाजातलं एक आमच्या घटक आहे हा. हे पाटील नाही काय नाही काय नाही. आणि ह्यानी आहे का कोणत्या तरी चांगल्या माणसाची सुपारी घेतली 96 कोळी मराठा बदनाम करायची. कारण पिक्चरमध्ये जसे नाटकामध्ये पिक्चरमध्ये डायरेक्टरने लेखकाने दिग्दर्शकाने जसे पाटलं बदनाम केले तसं ह्या मन्याला कोणीतरी सुपारी दिली पाटलं बदनाम करायची. त्याच्यामुळे कुठंतरी आहे का 96 कोळी मराठाने आणि माझ्या मराठा समाजाने कुठंतरी आहे का जागे व्हायला पाहिजे. हे भुरट आहे, ह्याची अवकात काय काय नाही सर मला माहिती. हे एकदम भित्रा प्राणी किंवा पाटील नाही काय नाही. मी डायरेक्ट छाती टोकपणे सांगतो मीडिया बांधवांना माझी कळकळीची विनंती, तुम्ही त्या मातुरी गावात जा आणि ह्याचा सारा डाटा तपासा. हे पाटील नाही काय नाही. ते काल पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना असं म्हटले, फारच उद्विग्न झाले ते, म्हणजे उद्विग्न नाही म्हणता येणार त्याला, ते फार संतापले मनोज जरांगे. आणि त्यांचं म्हणणं आहे 2016 पासूनचे जे आमचे PSI पोरं तरुण आहेत आणि त्यांनी एक जाहीर आरोप केलेला आहे की इतर जातींचे सगळे घेतले आणि मराठा समाजाचेच केवळ मराठा समाजाचे पोरं PSI नोकरीला घेतले नाही, ते लटकलेत अजून. आणि फडणवीस साहेब त्यांची नोकरी देऊन टाका. आणि त्याबरोबरच लागून एक प्रश्न उपस्थित केला की काही EWS ACBCचे पोरं जे नोकऱ्याला लागायचे, जे काही प्रलंबित आहेत त्यांचे प्रश्न, त्यांना तुम्ही का घेत नाहीत आणि म्हणून मराठा समाजावर तुम्ही अन्याय करता असं म्हटलं मनोज जरांगे यांनी. मन्याला अक्कल पाहिजे ना. 3 आरक्षण मराठा समाजाला कसं सरकार देईन तुम्ही सांगा ना. सरकारने दिलतं ना EWS दिलतं ACBC दिलतं, त्याच्यामध्ये मराठा समाजाचा भरपूर फायदा होता. पण हे निजामी हो मन्या ह्याने ते हैदराबाद गॅजेट आणले, ते पिळकुटी करून कुठं घालून घेतलं हे मला माहित नाही. पण जे ते ह्याने आणलं ते निजामी हैदराबाद गॅजेट, आता काय म्हणतो कोल्हापूर गॅजेट काढा, सातारा गॅजेट काढा. हे आहे का चुत्याचं काम करायला लागलाय समाजाला भावनिक करून. आणि पश्चिम महाराष्ट्रातला ह्याचा डवर आहे का अख्खा फेल जाणार आहे. हे भावनिक करतो समाजाला. ह्याच्यावर पश्चिम महाराष्ट्रातल्या माझ्या मराठा समाजाला माझं एवढीच आव्हान आहे की ह्याला रिस्पॉन्स देऊ नका. एवढं भुरट आहे, ह्याची लायकी काय काय नाही मला माहिती. ह्यांनी सर जे नाही ते केलेलं. हे कुणाचा फॅन होता पिक्चर मध्ये, पिक्चर कोणाचे बघायचा, ह्याला कोण आवडायचं. ह्यो माधुरी दीक्षितचा एवढा मोठा फॅन होता, संजय दत्तचा फॅन होता. पण शो गांजा एवढा वाढायचा, ह्याला गांजाच्या पुढे आणून देणारा मी आहे. ह्यो दारू सुद्धा पित होता. आणि तंबाखू आहे का ह्याला उपोषणात चोळून देणारा माणूस मी आहे. ह्याला माझं एवढंच सांगणं, तू आबरू नुसकरण्याचा दावा टाक माझ्यावर. नाही, त्यांचं असं म्हणणं आहे ते प्रमाणपत्र तर रद्दच करायला लागला, तुम्ही मराठा समाजावर अन्याय करायला लागलेला आहात. आणि जो GR निघाला म्हणजे एक प्रकारे मनोज जरांगे तो GR खोटा असं मान्य करतायत. ते ज्या GR साठी इथून लाखोंच्या संख्येने लोक मुंबईपर्यंत गेले, त्या आरक्षणामध्ये जात असताना काही लोकांचे अपघात झाले, काही दगावले, काहींनी आत्महत्या केल्या. आणि तो GR चुलीत जाऊ दे म्हणतात मनोज जरांगे. ह्या मन्याला अक्कल पाहिजे ना. 2दा मुंबईला समाज नेला नाही. एकदा वाशीमधून जिंकलो रे राजा हो म्हणून ना तिथं काशी केली. आता पुन्हा मुंबईला आझाद मैदानावर नेलो, जिंकलो रे राजा हो. अरे तू आता कसा म्हणतो GR खोटा, तेव्हा का तुझ्या तोंडात काढा. तू जसा खालच्या पातळीचं बोलतोस मीडियावर तसं मी बी तुला बोलणार. तुला तेव्हा कसं कळलं नाही की खोटा GR आहे आणि आता लागला बॉम्ब लायला. अरे तो आम्हाला वाटवं घालून सर समाजाचं EWS आरक्षणामधून आज कितीतरी मराठीचे पोरं PSI छोट्या बऱ्याच ह्याच्यामध्ये नोकरीमध्ये अडकली ना. तूच कारणीभूतच ना त्याला. आणि आता लागला बॉम्ब लायला त्याला. त्यांनी असं म्हटलं, फडणवीस साहेब तुमचं आमचं चांगलं चाललेलं होतं, हे बघच तुम्ही उगच बिघडवलं. काय चांगलं चाललेलं असावं? चांगलंच चाललं होतं ना. मग ह्याने बोलून दाखवलं ना, ह्यांचं चांगलंच होतं. विधानसभेला कशी ह्याने माघार घेतली, काय केलं हे सर्व माहिती ना. पण आता कुठंतरी माहिती का ह्याच्या अंगलोटबाजी व्हायला लागली. त्याच्यामुळे मला तर वाटतंय की हे ठरूनच हे बोलतोय का काय कारण ह्याच्यात एवढी धमक नाही बोलण्याची
ह्याच्यात एवढी धमक नाही. ह्यो डायरेक्ट ते ह्यांना बी टार्गेट केलं, संजय शिरसाटाला टार्गेट केलं, शिंदे साहेबाला टार्गेट केलं, फडणवीस साहेबाला टार्गेट केलं. हे कुणाला टार्गेट करीत नाही, बावनकुळेला टार्गेट केलं, साऱ्या मंत्र्याला ह्यांना टार्गेट करतो. म्हणजे मग मला तर कधी कधी असं वाटतंय की मग ह्याला काय जाणून बुजून चालवितेत का काय, हे भावला उभा केलेला आहे काय. त्याच्यामुळे आहे का कुठंतरी भाजपने आणि शिंदे साहेबांनी आहे का, फडणवीस साहेबांनी हे आहे का कुठंतरी आहे का ह्याला ह्याच्या म्हणजे ऐकून घेऊ नये. कारण ह्यो आहे का जातीवादी ह्यो भडवा, आणि ह्याने आहे का माणसात माणूस ठेवलेला नाही. मनोज जरांगे असं म्हणतात की आम्हाला ठाकरे बारा म्हणायची वेळ येऊ नये. काय उद्देश असावा? मग विधानसभेला केलं ना तेच, भाजप शहराच केलं ना ह्याने. मग आता ठाकरे बा म्हणजे त्याने सिद्ध करून दाखवलं की मी विधानसभेला काय केलं, आणि आता ठाकरे बरा म्हणायची टाइम येऊन देऊ नाही म्हणजे धमक्या देतोय त्यांना. ब्लॅकमेलिंग ब्लॅकमेलिंग नाही जायची, धडधड उघड 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 ब्लॅकमेलिंग करतोय. ह्याने काय केलं माहिती का, विधानसभेला बी आहे का ओबीसीचे काही आमदार ह्याला पाडायचे होते आणि काही मराठ्याचे बी पाडायचे होते. हिकमतदादा उडान कुठले घनसंघवी मतदारसंघातले, ह्याने ओपन काम कोणाचं केलं, राजेश टोपेचं. आणि पुन्हा कळमनुरीचे आमदार कोण, संतोष बांगर, हो त्यांना बी पाडायचं होतं, तिथून बी माल घेतला ह्याने, हे मला पक्क माहिती. पुन्हा अर्जुन भाऊ खोतकरला बी पाडायचं होतं. आपले ते कैलास गोरंटे कोण सुद्धा माल आणला. पांड्या 85 लाख रुपये आणलेस का नाही सांग, सारे पुरुपत माझ्याकडे, त्यांच्याकडून सुद्धा आणले. आणि पुन्हा रावसाहेब दादा दानवेची आमच्या मुलीत कन्नडचे आमदार संजनाताई जाधव, त्या सुद्धा पाडायच्या होत्या ह्याला. कारण ह्याला आहे का रावसाहेब दानवेचं ह्याचं काय झालेलं मला माहित नाही, पण हे एवढ्या खालच्या पातळीच्या शिव्या देतो रावसाहेब दानवे पाटलाला. काय ह्याला ह्याच्या डोक्यात काय माहित, हे तर डुप्लिकेट पाटील आहे पण ओरिजिनल पाटलं का ह्याच्या डोक्यात बसलेले ते मला कळणार. पण ह्यो भरपूर जातीवादी, ह्यो कुठेतरी आहे का आमच्या पाटलाचे नाव घेऊन आहे का पोळी भाजी तू. पण हे चोट्ट एक दिवस उघड्यात पडणार. संजय शिरसाट यांच्यासाठी लय खस्ता खाल्ल्यात आम्ही निवडून आणण्यासाठी असं म्हटलं. आणि काय नाव सांगितलं, खासदार कोण आहेत, संदीपान भुमरे, यांनाही निवडून आणण्यासाठी खूप आम्ही खस्ता घेतल्या आणि ते आमच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी बैठका घेतात असं काल मनोज जरांगेंचं म्हणणं होतं. पागल झालंय ते. अहो संजय शिरसाटांनी ह्याला किती मदत केली, किती कामं दिली ह्याच्या चोट्ट्या टीमला. संदीपान मामा भुमरेने बी किती ह्याला मदत केली. पण ह्याला काय झालं माहिती का, कुठंतरी इकडे बघा, पक्ष चालवायचा म्हणल्यावर काय एकट्या मनोज जरांगेवर पक्ष चलत नाही, ह्याची त्याला एकी बी नाही, ह्याच्या मागे 1% बी मराठा समाज नाही. मग संघटना, कार्यकर्ते हे सारे त्याला धरून चालवावंच लागेल ना. आणि ह्यो काय म्हणतो की त्या संघटनेला उरावर ह्याने उभा केलं, तुझ्या ह्याच्यावर उभा केलं नाही, काय नाही काय नाही. कोणता बी पक्ष, कोणता बी राजकारणी माणूस आहे का त्याला सारे सारखे असते तर त्याच्याकडे जातीभेद नसतो. तो 18 पगड समाजाला धरून चालणारा असतो, कोणता बी पक्ष असेल तर. तू काय बाप झाला काय ह्यांचा, शिंदे साहेबाचा ह्यांचा? तू तर बापाला मानित नाहीस. जसा औरंगजेबाने बापाचा घात केला तसं तू बापाला म्हणतोस मी बापाला मानित नाही, ह्याला मानित नाही, त्याला मानित नाही, तू भावाला मानित नाहीस. औरंगजेबापेक्षा तू निष्प्रवृत्तीचा माणूस असतो. त्याच्यामुळे आहे का तुझे दुकान आता एक दिवस बंद पडणार. शिंदेच्या कार्यालयामध्ये ओबीसीचे नेते कसं काय जातात असा प्रश्न उपस्थित केलाय. शिंदेकडे ओबीसीच्या नेत्यांनी जाऊच नाही का? मग ह्याने सुपारी घेतली ना, शिंदे साहेबाचा पक्ष संपवायची ह्याने सुपारी घेतली या भडकावणी. तुम्ही सांगा ना, कोणताच पक्ष एका समाजावर, एका जातीवर असतो का हो? जी, शिंदे साहेबाला तर 18 पगड जातीला धरून चालावं लागेल ना. पक्ष चालू बौद्ध असते ना, ओबीसी असन, मराठा असन, मुस्लिम असन, ख्रिश्चन असन, जेवढे काय समाज असतील, कोणत्या बी नेत्याला आहे का सऱ्याला धरून चालावं लागतं. सर्व धर्म समभाव. पण ह्या नालायकाला अक्कल पाहिजे ना, कारण ह्यानी सुपारी घेतली, शिंदे साहेबाला संपवायची. त्याच्यामुळे अशी भाषा करतो. आणि येणाऱ्या काळात आहे का शिंदे साहेब, मी तुम्हाला कळून हात जोडून तुम्हाला माझी विनंती, फडणवीस साहेबाला, शिंदे साहेबाला, ह्या भुरट्याला आहे का जवळ करू नका, ह्याची लायकी नाही हो. ह्याला उघड डोक्यावर घेऊ नका, ह्याला उघडं पाडा. ह्याने काय काय टेंडर कसे घेतले, कशा डील केल्या, ह्याचा सर्व उघडं पाडा आणि घाला ह्याला जेलला. ह्याने ह्या सर आमच्या मराठीची वाट लावली ह्याने. ते सहजच म्हणतात मनोज जरांगे, मी सहजच तुमचे 15-20 आमदार पाडून टाकेल. ह्याच्या माग कुत्रा आहे का पाडायला? ह्याच्या माग कुणीच नाही ना, समाज काहीच नाही. ह्याची फक्त एक ट्रोलर टीम आहे, 100-200 लोकांची. ते सोशल मीडियावर आहे का असे उड्या मारायच्या. ह्याच्या पलीकडे काही नाही. मनोज जरांगे आहे का कुणालाच पडू शकत नाही. मनोज जरांगेला म्हणा, तू जर खरं एका बापाची अवलाद असशील ना, मी डायरेक्ट म्हणतो एका बापाची अवलाद मनोज जरांगे तुझी जर असेल, तू पांडुरंग तारकला सरपंच करून टाक. तुला ओपन चॅलेंज आहे माझी. तू काय बाकीचं रान हाणतो रे? नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की सगळ्या गोष्टी झाल्यात, पण मी मराठा समाजाचं
नेतृत्व किंवा मग मराठा समाजाची लेकरं संपू देणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात, पण त्यांना कुठल्या नेत्यासाठी काम करायचं आहे? मराठा समाजातल्या नेत्यांसाठी कुठल्या नेत्यांसाठी काम करायचं आहे? अनेक नेते होऊन गेले महाराष्ट्रामध्ये, आणि एकीकडे ते असंही म्हणतात राजकारण चुलीत जाऊ द्या, मात्र दुसरीकडे ते आमदार पाडण्याची भाषा करतात, निवडून आणण्याची भाषा करतात. मग मी तेच म्हणतोय ना, शो आहे का कुणाचाच? ही नाची ह्याला जे पैसा फेकेन का, पैसा फेकता ते नाही का एक गाणं, ते गाण्यात कसे नाची नाचत असते, जिकडे पैसा जास्त फेकते, पाटलं पोटासाठी नाचते मी परवा कुणाची, पण हिचं ही दिसायला बारीक आहे पण हिचं पोट लय मोठं आहे. ही नुसती नाचते, हिला जे पैसा देईन का त्याची बाजू उडीती. ही नाची एक दिवस आहे का उघडी पडणार आहे, आणि हिला कसलीच हिच्या लावण्याला आहे का कसलीच किंमत राहणार नाही ह्या नाचीच्या. शेवटचा प्रश्न आहे, अजित पवार मराठा नाही आहेत का? अजित पवार मराठाच ना. अजित पवारने ह्याला कसलीच किंमत नाही दिली पहिल्यापासून. शिंदे साहेबाकडून लय मोठी चूक झाली ह्याला किंमत देऊन, फडणवीस साहेबाकडून, विखे पाटलाकडून ह्याने चूक केली, पण अजित दादाने ह्याला कसलीच किंमत नाही दिली. आणि अजित दादावर एवढा खालच्या पातळीचा बोललेला आहे, पण ते अजित दादाचा ते अपघात झाल्याच्या नंतर आहे का तिथे गेला आणि शियाने घाला लागला, भावनिक करायला लागला समाजाला. अरे तू किती खालच्या पातळीचं बोलत होता अजित दादाला, हे मला माहिती नाही, माझ्या समोर बोललेलास ना, एवढा नालायकच तू. अरे तू कितीतरी लोकांना एवढ्या खालच्या पातळीचं बोलतोस. फडणवीस साहेबाला माझ्यासमोर किती घाण शिव्या दिल्या असतो गाडीमध्ये, आपण एकाच गाडीमध्ये होतो ना, स्वती नका त्याला दिल्या, तो कुणाला नाही दिल्या शिव्या? सांग ना. पूजाताई मोरेला शिव्या दिल्या तो माझ्यासमोर गाडीमध्ये. एवढ्या खालच्या पातळीचं बोलतोस तू म्हणे समाजाच्या महिलांना सुद्धा, आणि पुतळ्यापाशी बसतून काय तू तोंडातले शब्द तरी ज्या समाजाच्या होनहार, कर्तव्यदक्ष आणि निस्वार्थी समाजाच्या महिलांनी मी पाहिल्यात मागच्या 10 वर्षांपासून, ज्यांनी ज्या महिलांची नावं घेतली त्या काय अग्रेसर राहिलेल्या आहेत, काही अपेक्षा न करता, आणि आजही त्यांच्याकडे काही नाही आहे. आणि जीवाचं रान करून त्यांनी मोर्चे आंदोलनं केली. त्यांच्याकडे जी काही कला शिक्षणाची होती त्या कलेच्या माध्यमातून त्यांनी स्टेज गाजवली, लोक एकत्र करण्याचा प्रयत्न केले. मराठा क्रांती मोर्चामध्ये त्यांनी कायम फ्रेममध्ये राहून लोकांना एकत्रित करण्याचं काम केलं. त्या महिलांच्या बाबतीमध्ये तुम्ही अशा प्रकारचे शब्दप्रयोग करणार असाल तर तुम्ही काय तुमच्या स्वतःच्या समाजाला काय समजत आहात, ह्या सगळ्या गोष्टींचा प्रश्न आहे. आणि मनोज जरांगेंच्या बाबतीमध्ये अमोल खुनेने सांगितलं की समाज, तुम्ही पाटील नावाचे लोक काय म्हणून पाहतायत मनोज जरांगेंमध्ये, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसत का नाही आहे? अजित पवारांबद्दल बोलायचं झालं तर कधी काळी म्हणण्यापेक्षा काळच नाही आहे तो. आत्ता काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे, 2 वेळा घोषणा झाली की मी जरा मराठा समाजाच्या नेत्यांसाठी आणि गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी वर्षभराचा वेळ घेतला होता मनोज जरांगेंनी, आणि मला जरा वर्षभराचा वेळ द्या, आता सभेला बोलू नका, कुठल्या कार्यक्रमाला बोलू नका, मी तुमची माफी मागतो, मी जर कुठल्या एखाद्या लग्नाला आलो नाही तर जरा दुःख मानू नका मराठा बांधवांनो, कारण मला एक टीम निर्माण करायची आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी, एका 10 मिनिटात प्रश्न सुटले पाहिजेत अशी टीम निर्माण करायची, असं मनोज जरांगेंनी म्हटलं. त्याला वर्ष होऊन गेलं, आता कुठली टीम निर्माण केली माहीत नाही. अजित पवार मराठा नेते नाही आहेत का हा प्रश्न त्यासाठी विचारला होता. अजित पवारांच्या मृत्यू होऊन किती दिवस झाली? मराठा नेता म्हणून मी तर जातबीत काही माळतच नाही, मात्र मनोज जरांगे वारंवार जातीचा उल्लेख करतात, जात टिकली पाहिजे, जातीसाठी माती खा, जातीसाठी पुढे या. रात्री तर म्हणले समन्वयकांना, जातीसाठी पुढे या ना. ते समन्वयक तुमच्यासारखे इथले संपून खाली ठेवून फिरत नाहीत, ते डोक्यातच घेऊन फिरतात, तार्किकवर बोलतात, ते मुद्द्यावर बोलतात, तुमच्यासारखं कोणाला आईमाईवर बोलत नाहीत. त्या दहीहंडे नावाच्या कुठल्या महिन्याचं पद गेलं, त्याचे पुरावे दाखवा असताना काय म्हणले तुम्ही? तुमचे नवरे जन्माला यायच्या आधी, तुमच्या मायेचे नवरे जन्माला यायच्या अगोदरचे पुरावे ते कुणाला बोलले तुम्ही? त्या निवडणूक आयोगाला, त्या समितीला, जो न्यायालयीन दर्जा आहे त्यांना मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, सरकारमधल्या लोकांना त्यांना म्हणलात तुम्ही तुमच्या मायेचे नवरे जिवंत व्हायच्या जन्माच्या अगोदरचे पुरावे ते. काय भाषा ही? आणि कशामुळे सरकार तरी ऐकून घेत आहेत? फडणवीस कशामुळे ऐकून घेत आहेत? शिंदे का ऐकून घेत आहेत? सुनेत्र पवार का ऐकून घेत आहेत? कशामुळे यांचे लाड चालवले सगळे महाराष्ट्रामध्ये? उद्याच बोलवतो सगळे लोकांना, उद्या आंदोलनाला बसतो. काय चाललंय? 3 वर्षांपासून महाराष्ट्राला वेठीस धरायचं, वेठीस धरा, हरकत नाही. काय मिळवायला तुम्ही त्याच्यामधून? लोक एकत्र झाले, एकत्र होऊन कुणाच्या विरोधात लढणार आहेत तुम्ही? आमचा समाज एकत्र झाला, आम्हाला तेवढंच बाजूला पाटल्यामुळं. काय करणार आहेत तुम्ही? आता पाकिस्तानच्या विरोधामध्ये तुम्ही सगळेजण मिळून उभा राहणार आहेत? काय तुमची एकी कामाची आहे? गावागावामध्ये एकत्र येऊन तुम्ही काय तलवारबाजी करणार आहेत? कशासाठी एकत्र करताय? कुणाच्या विरोधामध्ये तुम्ही समाज एकत्र करताय?
पाकिस्तानच्या विरोधामध्ये लढायला तुम्ही जाणार होता उद्याच्याला, आणि म्हणून आम्ही एकत्र झाले. मान्य करू आम्ही, मराठा समाज आता एकत्र झालाय आणि उद्या तो पाकिस्तानच्या विरोधात लढायला जाणार आहे. मान्य करू आम्ही. कोणाच्या विरोधात लढणार आहात तुम्ही? इथल्याच देशातल्या लोकांच्या विरोधात लढणार आहेत का तुम्ही? एकत्र कोण करणार काय आहेत तुम्ही? जे कुणबी प्रमाणपत्र रद्द झाले त्याच्यामुळे जळफळाट मनोज जरांगेने केला आणि तिथं स्पष्ट बोलून दाखवलं की राजकारणी लोक त्याचं जळू द्या, ते सगळे लोक ज्या JR साठी तुम्ही लोक घेऊन गेलात मुंबईपर्यंत, त्या जमदाडे नावाचा माणूस इथं आंदोलनासाठी गेला त्या बिचारा, ही लोक जीवानिशी गेली आणि तो JR चुलीत जाऊ द्या म्हणता कशासाठी? अहो त्या JR साठी सगळं रणकंदन सुरू आहे महाराष्ट्रात 3 वर्षापासून, आणि JR चुलीत जाऊ द्या म्हणजे तुमचं झालं की झालं. सगळ्या गोष्टी तुम्हाला अशा फोल वाटतात. JR चुकीचा, चुलीत जाऊ द्या, काय लावलंय? आणि उद्या 29 ऑगस्टला सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी आंतरवलीत यायचं. काय यायचं मराठ्यांनी? सगळे कामधंदे सोडून यायचं. आणि काय मिळून दिलं तुम्ही मराठा समाजाला? एकत्र करणं हा समाज मिळून देणं काय? नसतं एकत्र झालं तरी भीती काय मराठा समाजाला? सगळ्यात महाराष्ट्राचा ताकदवर आणि मोठा भाऊ आहे. कधी मराठा समाजावर कोणी अन्याय केलेला आहे? आणि वारंवार हेच होतं, माझ्या मराठ्यावर अन्याय करतात, माझ्या लेकरावर अन्याय करतात. एक केस दाखवा मराठा समाजाला मॉब लिंचिंग मध्ये कोणी मारलंय. मरू शकत नाहीत. सगळ्यात ताकदीने मोठा समाज आहे आणि त्यांचा आदरही करतात आमच्यासारखी लोक. महाराष्ट्रात प्रत्येक छोटे जातीवाले लोक मराठा समाजाचा आदर करतात. या माणसाने अमोल कोल्हेने जसं सांगितलं, महाराष्ट्रामध्ये माणसाचा माणूस ठेवला नाही. 29 ऑगस्टला या म्हणलेलं बघून घेऊ. किती वेळा बघणार आहात तुम्ही? आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला माझं आव्हान आहे, ही नाटकं बंद केली पाहिजेत. महाराष्ट्रामध्ये लोकांचे अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न प्रलंबित आहेत, ते प्रश्न तुम्ही सोडवायचं काम करा आणि हे असल्या टिंगलबाज रील स्टार लोकांना बंद करा. तुमचं वेगळं ओळख नाही आता मनोज जरांगे, तुम्ही रील स्टार आहेत. तुमचं फक्त ह्याला घेऊन डब्बा घेऊन जात असताना ते दाखवायचं राहिलं, दादा आता बसलेत, एवढं दाखवायचं राहिलंय तुमचं. नाही तर सगळे दाखवून झाले तुमचे. दादा उठले, दादा ब्रश केलाय, आंघोळ केली, इथं जाणार आहेत, तिकडून आलेत, इकडे जात आहेत. फक्त डब्बा घेऊन जातानाच तेवढंच दाखवत नाहीत, बाकी सगळं दाखवायला लागलात तुम्ही. काय करायलात महाराष्ट्रामध्ये? ते TV चॅनलवाले येतात, 2-2 दिवस त्यांनाच दाखवत बसतात. काही दुसरी कामं नाही आहेत. महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, आंदोलनं तिथे झाली, दिल्लीमध्ये झाली, या सगळ्यांचे प्रश्न आहेत. उठलं की मनोज जरांगे काय म्हणतात, पाटील काय म्हणतात. पाटलाची व्याख्या सांगितली, काय पाटलाची व्याख्या? जा तिथे जरा माथुरेला विचारा कोण पाटील आहे. कोणाला पाडायचं आणि कोणाला ठरवायची जनता ठरवेल. तुम्ही मालक नाही आहेत, मनोज जरांगे मालक नाहीत आणि सगळ्या मराठा समाजाचे तर नाहीच आहेत. तुम्ही ज्यांना पाडायचे त्या घोषणा केल्या, नावं घेतली त्यांनी, हिकमतदादा उडान, ते कोणी बांगर, तुमचे ते जाधव, संजना जाधव, या सगळ्यांची काय डील केली अमोल खोरेंनी सांगितलंय. ही ब्लॅकमेलिंग आहे. अमोल खोरेंनी स्पष्ट सांगितलं, ही ब्लॅकमेलिंग आहे. शिंदे आम्हाला ठाकरे बरा म्हणायची वेळ येऊ देऊ नका. का ठाकरे बरा म्हणायची वेळ येऊ देऊ नका म्हणजे काय? म्हणजे ठाकरे बरेच आहेत, आम्हाला त्यांना बरं म्हणायचं म्हणजे तुम्हाला आम्हाला बरं म्हणायचंय आणि आम्हाला काहीतरी त्याच्याबद्दल द्या, नाही तर आम्ही तुम्हाला बरे म्हणणार नाहीत, आम्ही ठाकरेंना बरं म्हणू. ही तुमची ब्लॅकमेलिंग आहे. उद्या आम्ही तुमचे 20-15-20 आमदार पाडून टाकू म्हणजे काय? ही ब्लॅकमेलिंग आहे. आमचं काहीतरी बघा, नाही तर आम्ही तुमचे 15-20 आमदार पाडून टाकू. काहीतरी बघा म्हणजे काय? वेगळं मी सांगत नाहीये. जी मागणी तुम्ही मागतायत ना, ती असंविधानिक मागणी आहे. जे कुणबी प्रमाणपत्र रद्द होत आहेत ना, ते बेकायदेशीर आहेत. आणि मी सांगत नाही, न्यायालय सांगतंय. मनोज जरांगेंच्या म्हणण्यावर सगळ्या मंत्रिमंडळातले लोक इथे येत आहेत. मुख्यमंत्री दुसऱ्या मिनिटाला त्यांची प्रतिक्रिया देत आहेत. कुठल्या अधिकाऱ्याला, कुठला अधिकारी यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द करेल? हे सगळं वातावरण तापलेलं असताना काहीतरी कारण असेल त्याला. ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून महाराष्ट्र सरकारला माझी विनंती, अमोल खोलेंनी सुद्धा विनंती केलेली आहे, त्यांना जेलमध्ये टाका. काही फायदा नाही यांचा. यांनी फक्त राजकारण चालवलेलं आहे. आणि आजच्या कंडिशनला सामाजिक मुद्दा म्हणजे ठाकरेंना बरं म्हणायची वेळ येऊ देऊ नका. म्हणजे काय माहितीये का? राजकीय आंदोलनाचं सामाजिक बाजारीकरण इथं चाललेलं आहे. समाज विकला चाललाय. इथं मराठा समाजाला कुठल्या तरी एका नेत्याकडे, एका पक्षाकडे नेऊन बांधलं चाललंय, दावणीला बांधलं चाललंय. आणि सामाजिक आंदोलन हे राजकीय बाजारीकरण करून ठेवलंय मनोज जरांगेंनी. हे चुकीचं ठरणार नाही. शेवटी जाता जाता तुमचं काय आव्हान आहे महाराष्ट्र सरकारला सांगा आणि बंद करू आपण. माझी सरकारला एवढीच विनंती, ह्याचा लाड करायचा बंद करा आणि ह्याचे सारे काळे बाजार उघडे पाडलेत म्या. आणि जर तुम्हाला जर त्याच्यात जर काय वाटत असेल तर ह्याची आणि माझी नार्को टेस्ट, SIT चौकशी, जेवढ्या काय चौकशा असत्यानं तेवढ्या लावण्यात यावात आणि लवकरात लवकर ह्या मन्याला जेलमध्ये घालावात. खूप खूप धन्यवाद अमोल वेळ दिल्याबद्दल.